सोलापूर विधान परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून उद्या गुरुवारी मतदान होणार आहे। एकूण 616 मतदारांपैकी 426 मतदार नगरपालिका व नगरपंचायतींमधील नगरसेवक आहेत। संख्याबळाच्या दृष्टीने महायुती मजबूत स्थितीत असून भाजपचे 167, शिंदे सेनेचे 133 आणि अजित पवार गटाचे 36 असे मिळून 336 नगरसेवक महायुतीकडे आहेत। तर उद्धव सेनेचे 29 आणि शरद पवार गटाचे 59 असे महाविकास आघाडीचे 90 नगरसेवक आहेत। महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी पालकमंत्र्यांसह महायुतीचे नेते सक्रिय झाले आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख यांच्या विजयासाठी खासदार मोहिते पाटील आणि त्यांचा परिवार ग्रामीण भागात प्रचार करत आहे। ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोहिते पाटील परिवाराचा प्रभाव मानला जात असल्याने त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे। क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। दरम्यान उद्धव सेनेचे नेते धनंजय डिकोळे यांनी राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केल्याने ग्रामीण मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तसेच राष्ट्रवादीतील काही नेते भाजपच्या जवळ गेल्याने मोहिते पाटील यांच्या निवडणुकीच्या गणितांवर परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।